फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4थी साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 25. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. आज आपला विशेष सरावाचा 3रा पाठ आहे. आधी पूर्वीच्या पाठांचे काही भाग ऐकूया, त्यानंतर आपण एकत्र सराव करूया. What is your friend's name? His name is Mangala. His name नाही म्हणायचं. His name is मंगला म्हणजे त्याचं नाव मंगला. पण मंगला मुलगी आहे. आपण म्हणतो तिचं नाव मंगला आहे. Her name is मंगला. Her name is Mangala. How old is Mangala? He is 11. Not he. Say she. She is 11. मुलाला ही म्हणायचं, मुलीला शी म्हणायचं. She is 11. I am 10. She is 11. Which school does she go to? Mangala, my school. Vivekanand school. She go to Vivekanand school. शी गो नाही म्हणायचं, शी गोज म्हण. शी गोज टू विवेकानंद स्कूल. She goes to Vivekanand school. Oh, I see. She also goes to Vivekanand school. माझा प्रश्न असा आहे, ऑल्सो म्हणजे काय? ऑल्सो म्हणजे सुद्धा. म्हणजे मंगला सुद्धा विवेकानंद स्कूलमध्ये जाते. शी ऑल्सो गोज टू विवेकानंद स्कूल. Yes, I go to Vivekanand school. She goes to Vivekanand school. Ranjana, which class are you in? I am in class 5. And Mangala, which class is she in? She is in class 5. She is also in class 5. क्लास म्हणजे इयत्ता का? हो, क्लास 5 म्हणजे 5वी इयत्ता. Okay. Santosh, tell me about your friend Anwar. Which school does he go to? He goes to Vivekanand school. I also go to Vivekanand school. Which class are you in, Santosh? I am in class 5. Oh, same as Ranjana. You are both in class 5. And Anwar? He is in class 6. And Moti? Which class are you in? मोती तर 10वीत आहे. तुम्हाला माहितीये का? He is in class 10. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. What is your sister's name? My sister's name is Meena. How old is she? She is 9. What is your friend's name? My friend's name is Salma. How old is she? She is 11. Where does she live? She lives in Vadgaon. Which class is she in?
She is in class 6. Which school does she go to? She goes to Vivekananda School. Maya, tell me about your friend. My friend's name is Salma. She is 11. She lives in Vargaon. She is in class 6. She goes to Vivekananda School. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी एखाद्याचं वय कसं विचारायचं त्याचा पुन्हा सराव करूया. हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तुझं वय काय. मग हाऊ ओल्ड इज शी म्हणजे तिचं वय काय. मग हाऊ ओल्ड इज ही म्हणजे त्याचं वय काय. हे लक्षात ठेवा बरं का. आता एकमेकांच्या भावंडांबद्दल प्रश्न विचारण्याचा सराव करूया. आधी भावाचं नाव विचारायचं, मग वय विचारायचं. घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील. तयार? एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचंय, तुझ्या भावाचं नाव काय. मग दुसऱ्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं. करा सुरू. आता त्याच 2 मुलांनी बोलायचंय. भावाचं नाव विचारलं ना, मग आता इंग्रजीत विचार, त्याचं वय काय. दुसऱ्याने उत्तर द्यायचं. सुरू करा. गुड. आता दुसऱ्या 2 मुलांनी मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल बोलायचे. मित्राला किंवा मैत्रिणीला म्हणतात फ्रेंड. घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील. दोघं जण तयार? मुलगी असेल तर विचारायचं, तुझ्या मैत्रिणीचं नाव काय. किंवा मुलगा असेल तर तुझ्या मित्राचं नाव काय. असं इंग्रजीत विचारायचंय. दुसऱ्याने उत्तर द्यायचं. लक्षात आहे ना. मित्र किंवा मैत्रीण दोन्हीसाठी एकच शब्द असतो, फ्रेंड. करा सुरू. आता त्याच जोडीने बोलायचं आहे. मित्र किंवा मैत्रिणीचं नाव विचारलं ना, मग तो किंवा ती कोणत्या इयत्तेत आहे हे एकाने इंग्रजीत विचारायचं, दुसऱ्याने उत्तर द्यायचं. आता आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची सर्व माहिती इंग्रजीत सांगायची आहे. पुन्हा एकदा मायाचं बोलणं ऐका. माया, टेल मी अबाउट युअर फ्रेंड. My friend's name is Salma. She is 11. She lives in Vargaon.
She is in class 6. She goes to Vivekanand School. घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. मी काय म्हणतेय ते नीट ऐक. टेल मी अबाउट युअर फ्रेंड म्हणजे मित्राची किंवा मैत्रिणीची पूर्ण माहिती सांग. नाव, वय, गाव, शाळा, इयत्ता सगळी माहिती सांग. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. कर सुरू. दुसरं कोण सांगेल? आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल इंग्रजीत 3-4 वाक्य सांगायचे. मैत्रीण असली तर हर नेम, शी इज हे शब्द वापरायचे. मित्र असेल तर हिज नेम, ही इज असे शब्द वापरायचे. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. गुड. आता दुसरं कोणतरी सांगेल. आता कोण सांगणार आपल्या मैत्रिणीबद्दल किंवा मित्राबद्दल? टेल मी अबाउट युअर फ्रेंड. दुसरं मूल तयार. टेल मी अबाउट युअर फ्रेंड. आता पुढची 15 मिनिटं हा सराव चालू ठेवा. आधी भावाचं, बहिणीचं, मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव आणि वय एकमेकाला जोडीजोडीने विचारायचं आणि सांगायचं. मग मैत्रिणीबद्दल किंवा मित्राबद्दल पूर्ण माहिती इंग्रजीत एकेकाने सांगायची. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात आहे ना? पाठ क्रमांक 25 ते 30 हे आपले विशेष सरावाचे पाठ आहेत. चुकवू नका. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात